नमस्कार मित्रमैत्रिणींनो, साखर कंट्रोलसाठी सकाळी काय खाऊ? तर आजचा हा विषय आहे आजच्या व्हिडिओचा. साखर कंट्रोल होण्यासाठी आपण सकाळी काय खावं? तुम्ही डायबिटीसची औषध घेताय तरीही साखर कंट्रोलमध्ये येत नाही. याचं एक मोठं कारण आहे सकाळी चुकीचं खाणं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे साखर कंट्रोलसाठी सकाळी नक्की काय खावं आणि काय खाऊ नये. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही सकाळी उठल्यावर काय खावं किंवा काय खाऊ नये. पॉईंट नंबर 1, सकाळी साखर का वाढते? रात्री आपण 7-8 तास उपाशी असतो. सकाळी शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता कमी असते, त्यामुळे सकाळी जर आपण चुकीचं खाल्लं तर साखर लगेच वाढते. सकाळी लोक काय चुकतात? मित्रांनो, रिकाम्या पोटी चहा, बिस्किटे, पांढरा ब्रेड, साखर घालून चहा, त्यामुळे तुमची शुगर वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. पॉईंट नंबर 2, उठल्यावर सर्वात आधी काय करावं? तर मित्रांनो, पहिलं म्हणजे कोमट पाणी. 1 ग्लास कोमट पाणी साखर थेट कमी करत नाही, पण इन्सुलिन काम सुधारतं. नंबर 2, मेथी दाणे. 1 चम्मच मेथी दाणे रात्री भिजवलेले सकाळी पाणी प्या. मेथी दाणे चावून खा, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. साखर हळूहळू वाढते, अचानक स्पाइक होत नाही. पॉईंट नंबर 3, सकाळचा नाश्ता. साखर रुग्णांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे सकाळचा नाश्ता. मित्रांनो, ओट्स प्लस भाज्या. ओट्स, गाजर, बीन्स, वाटाणा, मीठ, हळद यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. तो म्हणजे तुमचं फायबर जास्त प्रमाणात वाढतं आणि साखर कंट्रोलमध्ये येते. मित्रांनो, पर्याय नंबर 2, मोड आलेली कडधान्य. यामध्ये मूग, मटकी किंवा हरभरा चालू शकतो. थोडं लिंबू, यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. प्रोटीन जास्त आणि भूक उशिरा लागते. पर्याय नंबर 3, ज्वारी बाजरी भाकरी प्लस भाजी. 1 लहान भाकरी, वरणी भाजी महत्त्वाचं. तांदळाची भाकरी टाळा. शक्यतो तांदळाची भाकरी नाही खाल्ली तरी चालेल, पण ज्वारीची भाकरी नक्कीच खा. पर्याय नंबर 4, अंडे खाणाऱ्यांसाठी 1-2 उकडलेली अंडी, 1 वाटी भाजी. यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे, ती म्हणजे साखर हळूहळू वाढते. पर्याय नंबर 5, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दूध घ्यायचं का? कमी फॅट दूध, साखर नको, बिस्किटे अजिबात नको. मित्रांनो, तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर ते कमी फॅटवालं दूध घ्या आणि त्यात साखर अजिबात मिक्स करू नका आणि बिस्किट तर अजिबात खाऊच नका. पॉईंट नंबर 4, सकाळी काय अजिबात खाऊ नये? हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यातमध्ये पांढरी पोळी, बिस्किटे, केळी, साखर घातलेली चहा, ज्यूस, फळांचा सुद्धा. फळं खाणं वाईट नाही, पण सकाळी रिकाम्या पोटी चुकीचं आहे. त्यामुळे शक्यतो सकाळी या गोष्टी खाणं टाळा. पॉईंट नंबर 5, चहा कधी आणि कसा घ्यावा? तर मित्रमैत्रिणींनो, चहा पिण्याची योग्य वेळ नाश्त्यानंतर 30 मिनिटांनी साखर न घालता. ग्रीन टी किंवा हर्बल टी चांगलं. तुम्ही नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने ही घेऊ शकता. ते तुम्हाला व्यवस्थित पचन होईल आणि त्यामुळे तुमचा शुगर जो आहे तोही कंट्रोलमध्ये राहील. पॉईंट नंबर 6, 3 सुवर्ण नियम. 1 म्हणजे रिकाम्या पोटी गोड नको. 2, फायबर प्लस प्रोटीन सकाळी हवंच. 3, रोज एकसारखं नको, बदल करा. जर मित्रमैत्रिणींनो सकाळची सवय 15-20 दिवस पाळली तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. औषधांसोबत योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा. डायबिटीस असलेल्या व्यक्तीस शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन टिप्स तुम्हाला पोहोचत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.